नमस्कार मैत्रिणींनो, आषाढ महिना सुरू झाला की महाराष्ट्रातील अनेक गावांमध्ये एक जुनी परंपरा आजही श्रद्धेने पाळली जाते. या काळात साती आसरा देवी आणि म्हसोबा यांना नैवेद्य दाखवला जातो. पण हा नैवेद्य नेमका आषाढातच का दाखवला जातो? साती आसरा देवी कोण आहेत? म्हसोबा देव कोण आहेत? आणि या पूजेमागे कोणती श्रद्धा आहे? आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सर्व या प्रश्नांची उत्तरे जाणून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. सर्वप्रथम आषाढ महिन्याचे महत्त्व. आषाढ महिना म्हणजे पावसाळ्याची सुरुवात. पूर्वीच्या काळी शेती, जनावरे आणि संपूर्ण जीवन पावसावर अवलंबून होते. या काळात रोगराई, पूर, सर्पदंश आणि शेतीचे नुकसान होण्याची शक्यता वाढायची. म्हणून गावकरी निसर्गरक्षक आणि ग्रामदेवतांची पूजा करून त्यांच्या कृपेची प्रार्थना करत असत. आता साती आसरा देवी कोण आहेत ते आपण बघूया. तर महाराष्ट्रातील अनेक भागात साती आसरा या 7 दैवी शक्ती मानल्या जातात. लोकश्रद्धेनुसार त्या घर, कुटुंब, लहान मुले, जनावरे, पाणी आणि शेतीचे रक्षण करतात. त्यांना 7 बहिणी किंवा आसरा माता असेही म्हटले जाते. ही माहिती प्रामुख्याने लोकपरंपरा आणि ग्रामश्रद्धांवर आधारित असून वेगवेगळ्या भागात त्यांच्या पूजेच्या पद्धती बदलू शकतात. साती आसरा देवींना आषाढात नैवेद्य का दाखवतात? तर आषाढात नवीन शेतीची सुरुवात होते. गावातील लोक देवीकडे प्रार्थना करतात. पाऊस वेळेवर पडावा, पिकांना रोग लागू नयेत, घरात सुख समृद्धी राहावी, मुलांचे आणि जनावरांचे रक्षण व्हावे, याच श्रद्धेने देवीला नैवेद्य अर्पण केला जातो. अनेक भागात साती आसरा देवींना मसुराची डाळ, भाकरी, पुरी, पोळी, पुरणपोळी किंवा साधे अन्न अर्पण करण्याची प्रथा आहे. लोकश्रद्धेनुसार मसूर हे साधेपणा, अन्न समृद्धी आणि श्रमाचे प्रतीक मानले जाते. देवीला प्रथम अन्न अर्पण करून नंतर ते प्रसाद म्हणून ग्रहण करण्याची परंपरा आजही अनेक गावांमध्ये आहे. आता म्हसोबा देव कोण आहेत तर ते आपण बघूया. म्हसोबा हे महाराष्ट्रातील अनेक गावांचे ग्रामदैवत मानले जातात. शेतकरी, गुराखी आणि ग्रामीण समाजात त्यांना विशेष स्थान आहे. लोकमान्यतेनुसार म्हसोबा शेत, जनावरे आणि गावाचे संकटापासून संरक्षण करतात. म्हसोबाला आषाढात नैवेद्य का दाखवतात? तर आषाढ म्हणजे शेतीच्या कामांची सुरुवात. पूर्वी बैल, गायी आणि इतर जनावरे हेच शेतकऱ्यांचे मुख्य आधार होते. त्यांच्या आरोग्यासाठी आणि शेतीच्या भरभराटीसाठी म्हसोबाला नैवेद्य अर्पण केला जाई. गावावर कोणतेही संकट येऊ नये, पिके चांगली यावीत आणि जनावरांचे रक्षण व्हावे अशी प्रार्थना केली जात असे. नैवेद्यामध्ये काय अर्पण करतात? तर वेगवेगळ्या भागांमध्ये परंपरा वेगवेगळ्या आहेत. अनेक ठिकाणी मसुराची डाळ, भाकरी, भात, बाजरीची भाकरी, दही, पुरण किंवा गूळ, भरीत, नारळ, फुले आणि हळदी कुंकू. काही गावांमध्ये स्थानिक परंपरेनुसार इतर पदार्थही अर्पण केले जातात. या पूजेचा मुख्य उद्देश केवळ नैवेद्य दाखवणे नाही, तर निसर्गाबद्दल कृतज्ञता व्यक्त करणे, शेतीचे महत्त्व जपणे, जनावरांचे संरक्षण, गावातील ऐक्य आणि कुटुंबाच्या सुखसमृद्धीसाठी प्रार्थना करणे हा या परंपरेचा खरा संदेश आहे. तर मैत्रिणींनो, साती आसरा देवी आणि म्हसोबा यांची पूजा ही महाराष्ट्राच्या समृद्ध लोकसंस्कृतीचा एक महत्त्वाचा भाग आहे. प्रत्येक प्रदेशातील परंपरा थोडी वेगळी असू शकते, पण त्यामागील भावना एकच आहे: निसर्ग, अन्न, शेती आणि कुटुंबाबद्दल कृतज्ञता व्यक्त करणे. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय साती आसरा माता, जय म्हसोबा देव. धन्यवाद.